स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दबावामुळे दौलत अथर्व कारखान्याकडून 3,500 रुपये प्रतिटन ऊस दर घोषित, ओलम करार आणि तासगावकर FRP सह सर्व देणी व्याजासह देण्याचं कारखान्याचं आश्वासन। राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं निवेदन। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीव्र पाठपुराव्यानंतर दौलत अथर्व साखर कारखान्याकडून चालू गळीत हंगामासाठी 3,400 अधिक हंगामानंतर 100 अशा मिळून 3,500 रुपये प्रतिटन ऊस दराची घोषणा करण्यात आली। सोमवार दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी संघटनेने कारखान्यावर धडक देत निवेदन सादर केलं। कारखान्याची भौगोलिक परिस्थिती, वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्चाचा तुलनात्मक विचार करून 3,600 रुपये दर मिळावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। या निवेदनात 2022-23 मधील हायवे बंद आंदोलनावेळी झालेल्या करारानुसार 50 रुपये प्रतिटन प्रमाणे 2,31,00,000 रुपये देणं बाकी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। तसंच मागील वर्षी ओलम कारखान्यासोबत ज्या दराने तुटलेला ऊस घेतला त्या दरातील FRP फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी आणि 2010-11चा तासगावकर FRP व्याजासह द्यावा अशी मागणीही संघटनेनं केली। या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन कारखान्याकडून देण्यात आलं। देण्यावर निर्णय न झाल्यास कारखाना गेटवर ठिय्या आंदोलन करून गाळप बंद करण्याचा इशारा संघटनेनं दिल्यानंतर चर्चेला वेग आला आणि तत्काळ 3,500 रुपये प्रतिटन दर निश्चित करण्यात आला। या निवेदनादरम्यान राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते। यावेळी तालुका अध्यक्ष जगन्नाथ हुलजी, विश्वनाथ पाटील, गजानन राजगोळकर, विरपाक्ष कुंभार, गोपाळ गावडे, बाळाराम फडके, मारुती अर्जुन वाडकर, सातू रामगावडे, गोपाळ नागुर्डेकर, राजेंद्र पाटील, ज्योतिबा पवार, राम बसरीकट्टी, हनुमंत सावंत आणि इतर शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।